कमिशन अलीकडे अरुणाने त्यांना त्यांचा मूळ स्वभाव दाखवायला पूर्ण बंदी केलेली दिसते. आणि हे खरे हे असे अजितदादा नाहीतच, ते अरुणा त्यांना बोलून देत नाही असं माझं म्हणणं. 2 दिवसापूर्वी अजित पवार आयोजित होते, त्या मंचावरून धर्मरावबाबांनी म्हटलं की माझ्या मुलीला जावयाला नदीत फेकून द्या. त्याच्यावर अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की परिवारात जेव्हा फूट होते तेव्हा समाज त्याला ऍक्सेप्ट करत नाही. मी एकदा चूक केली हे असं तुम्ही फार जवळून पाहिलं ते त्यांना चूक मान्य करतात. कसं आहे की त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे त्याची जे अजितवाद आहे ते अजितदादा हे अरुणा नावाचा जो कन्सल्टंट आहे तो त्यांना जे सांगेल तसं ते बोलत असतात. कमिशन अलीकडे अरुणाने त्यांना त्यांचा मूळ स्वभाव दाखवायला पूर्ण बंदी केलेली दिसते. त्यामुळं हे सगळे जे आहे ते अरुणा साहेब सांगतील तसं ते बोलतायत असं माझा अनुभव आहे. म्हणजे अजितदादा खरे जे आहेत ते आता सध्या राज्यासमोर दिसत नाही. आणि हे खरे हे असे अजितदादा नाहीतच, दादापेक्षा एक वेगळे माणूस त्याला माहिती, ते अरुणा त्यांना बोलून देत नाही असं माझं म्हणणं. सल्लागारांच्या प्रमाणे बार्शीचे आमदार आहेत. भाजपच्या इशाऱ्यावर पण काही सल्लागार त्यांनी ठेवले ते असतात सगळ्यांना त्याप्रमाणे करतात ते बोलतात. त्यामुळे ती सहानुभूती मागच्या झालेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची इच्छा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा कदाचित मला माहिती मी आपण गेस करतो. कारण दादा एकदा बोलले की काय आपली कृषी किंवा शब्द मागे घेणे वगैरे असं करायचे. त्याच्या आंदोलनाने बरंच परिवर्तन केलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.